कारण तुम्ही शेवटी तिकडेच अंगुली निर्देश. नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज नवीन पाहुणे आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे संपूर्ण डायनामिक्स बदललेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण टू द पॉईंटमध्ये मधल्या काळामध्ये अनेकांची चर्चा केली. सोबतच महाराष्ट्राचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चाही सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज टू द पॉईंटमध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील साहेब. खूप खूप स्वागत आहे जयंत पाटील साहेब आपलं. नमस्कार. टू द पॉईंट कार्यक्रम आहे. तुम्ही टू द पॉईंट आणि करेक्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात, त्यामुळे आज तुम्ही करेक्ट बोलालच पण टू द पॉईंटही बोलाल अशी अपेक्षा करूया. सगळ्यात पहिले तुम्ही प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यापासून थोडेसे आम्हाला फार ॲक्टिव्ह दिसत नाहीत, असं काही आहे का? असं नाही. प्रदेशाध्यक्षपद जो अध्यक्षपदावर असतो तो पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार त्याला असतो. त्यामुळे मी अध्यक्ष असताना मी भूमिका मांडत होतो. आता आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे त्यांची पक्षाची भूमिका मांडत असतात आणि मी विधिमंडळात काम करतोय, त्यामुळे विधानसभा चालू असताना मी विधानसभेत भाग घेतो. पण तरी थोडं आम्ही असं बघतोय की थोडेसे बॅकसीटवरती आहेत का जयंत पाटील सध्या? नाही, पक्षाची ध्येय धोरणं भूमिका वेगळ्या झालेल्या घटनेत प्रदेश पक्षाच्या प्रमुखाने बोलणं हे लोकांना अपेक्षित असतं. प्रत्येक गोष्टीत मी बोलायला लागलो तर ते अपेक्षितही नाही आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आमचे त्यांची भूमिका ते सांगत असतात. पण विधिमंडळामध्ये तिथे तुम्ही मी आहे की कुठल्या प्रत्येक विषयात भाषण केलंय मी. प्रत्येक विषयात मी पक्षाच्या वतीनं बोललोय. त्यामुळं आजही आता हे झाल्यावर परत पुरवणी या डिमांड्सवर चर्चा आहे त्याला जाणार आहे. त्यामुळं जवळपास ऑलमोस्ट एव्हरी डे माझं पार्टिसिपेशन आहेच. असं वाटण्यामागचं कदाचित एक कारण असंही असू शकतं पाटील साहेब की मधल्या काळामध्ये विशेष करून अजित पवारांचा, ज्याचा मी आता उल्लेख केला, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि त्याच्याविषयी आपल्या पक्षाचे बरेच नेते वेगवेगळ्या भूमिका म्हणतात. त्यांचं काय म्हणणं आहे की अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये घातपात दिसून येत आहेत. तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार अगदी महाराष्ट्रापासून अगदी म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊन नेत्यांना भेटतात, पण त्याविषयी तुम्ही आम्हाला फारसे बोलताना दिसला नाहीत कधी, असं का? कसं आहे की अपघात जो झाला, ज्या पद्धतीने झाला, असा अपघात झालेला कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे त्या अपघाताविषयी शंका येणं हे स्वाभाविक आहे आणि शंकेच्या खोलात जाऊन काही मुद्दे काही लोक मांडतायत, शोध घेत आहेत आणि बरीच नवी नवी माहिती समोर येते. त्यामुळं एका बाजूने बाहेरच्या लोक त्याच्यावर शंका घेऊन त्याची माहिती काढून देत आहेत, दुसऱ्या बाजूने सरकारने देखील चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशी सुरू असताना त्यावर काही भाष्य करणं हे योग्य नाही. चौकशीचे निष्कर्ष निघाल्यानंतर मग त्याच्यावर बोलणं हे मला वाटतं उचित आहे. आणि आता रोहित पवार त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते त्या कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यामुळं कुटुंबातली व्यक्ती गेल्यामुळं ते सर्व ठिकाणी जाऊन दाद मागण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्यामुळं नवी नवी माहिती देखील उजेडात येते, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्ही आत्ता एक गोष्ट म्हणालात पाटील साहेब की चौकशी सुरू असताना बोलणं योग्य नाही, पण मग रोहित पवार तर बोलतात. ते कुटुंबाचे फॅमिलीचे सदस्य आहेत ना. शेवटी फॅमिलीचे सदस्यांनी आपल्या व्यथा मांडायच्या नाही तर मग कुणी मांडायच्या? त्यांना त्याबद्दल शंका आहे, महाराष्ट्राला शंका आहे, महाराष्ट्रात अनेक जण ह्या शंका व्यक्त करत आहेत. आम्ही आमच्या वतीनं सभागृहात
293 खाली चर्चा करण्यासाठी तो मुद्दा दिलेला आहे. आज उद्या चर्चा होईल अशी आमची अपेक्षा आहे. 2 दिवस तो प्रस्ताव विधिमंडळात आम्ही देऊन काल चर्चा होऊ शकली नाही, आज चर्चा होईल अशी आमची अपेक्षा आहे. नाहीतर परत पुढच्या सोमवारी चर्चा होईल. पण ही चर्चा विधानसभेत घडवण्यासाठी मीच पुढाकार घेऊन तो प्रस्ताव दिलेला आहे. वेगळे मुद्दे आहेत, पण त्यातला एक मुद्दा अजितदादांच्या अपघाती मृत्यूचा आहे. पण तुमचं काय ओपिनियन, म्हणजे बरेच जण याच्यावरती आपली मतं मांडतायत, तुमचं काहीतरी व्यक्तिगत ओपिनियन असेल याच्यावरती, की काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल? काय आहे की मी व्यक्तिगत काही ओपिनियन मागणं, कारण अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे एकत्रित यावेत अशी त्यांची फार तीव्र आग्रही भूमिका होती. आणि अचानक सगळं ठरलं, सगळंच क्लोज झालं आणि आता फक्त जाहीर करायचं होतं. त्यावेळी ही घटना घडली. यामुळे शंका फार मोठ्या प्रमाणात उपस्थित व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या शंकांचं निरसन चौकशी समितीने केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की रोहित पवार या बाबतीत बरीच माहिती घेत आहेत, अनेक ठिकाणी जाऊन लोकांना माहिती देत आहेत. त्यातनं जी माहिती मिळेल ती चौकशी समितीला चौकशी करावीच लागेल. उदाहरणार्थ ज्याचा मृत्यू झाला तो जो पायलट आहे तो 3 महिने कुणाला भेटला, त्याची CDR काय आहेत, कुणाशी तो बोलला, कुणाच्या संपर्कात होता, अशा सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन यांनी करावं. फक्त टेक्निकली विमान कसं पडलं हे सांगून समितीने काम थांबवलं तर मग तिथून पुढं आमचा रोल सुरू होईल. तर तुम्ही आत्ता एक मुद्दा उपस्थित केलात पाटील साहेब. तुम्ही म्हणतात की विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच हा अपघात होणं यामुळे संशयाला वाव आहे. थोडं अजून इलॅबोरेट करून सांगाल ना की काय तुम्हाला म्हणायचं? इलॅबोरेट नाही करायचं मला ते. का असं तुम्ही म्हणतात ना, म्हणजे कारण तुम्ही शेवटी तिकडेच अंगुली निर्देश करत आहात. हा म्हणजे होणारच होतं ना. आता असा अपघात विचित्र पद्धतीनं झाला त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. लोकांच्या मनात आहे, तुमच्या मनात? आता मी लोकांच्यातलाच आहे ना. आणि तुम्ही त्या प्रक्रियेतला एक भाग होतात त्या विलिनीकरणाच्या. हो, मग मला तर तो मोठा धक्का होता, कारण गेले काही महिने सतत आमची चर्चा होती आणि अनेक वेळा ते माझ्या घरी येऊन त्याची चर्चा झाली. आता विलिनीकरणाची चर्चा थांबलेली आहे. आम्ही कोणाशी चर्चा करत नाही आणि ते सध्या होईल असं दिसत नाही. त्यामुळं एकंदरच झालेला प्रकार हा धक्कादायक होता. म्हणून कोणालाही शंका यावी, विश्वास न बसणारच ती घटना होती. विलिनीकरणाच्या बाबत म्हणजे आम्ही जो सध्या असं घटनाक्रम सगळा बघत होतो, जी रिसर्च करताना आमच्या रिसर्च टीमने एक समोर गोष्ट आली की विलिनीकरणाचा पहिला निरोप तुम्हाला पाठवला होता अजित पवारांना. असं काय झालं होतं? काय झालं होतं नक्की त्या सगळ्या प्रक्रियेबाबत? म्हणजे कारण तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला लागलं, कारण तुम्ही नाही. आता त्या गोष्टीवर काय बोलायचं? मी अनेक वेळा सुरुवातीला मला ज्यावेळी दादांच्या मृत्यूच्या नंतर इस्लामपूरला बरेच पत्रकारांनी येऊन बऱ्याच माझ्या मुलाखती घेतल्या. त्यात तो सगळा सिक्वेन्स मी सांगितलेला आहे. किती वेळा, किती, कुठं या सगळ्या चर्चा आमच्या सविस्तर झाल्या होत्या. त्यामुळं आता त्या गोष्टीवर बोलायचं आम्हालाही इंटरेस्ट नाही आता बोलण्यात. ज्यांच्याशी चर्चा चालू होती तीच व्यक्ती गेली म्हटलं त्या विलिनीकरणाची चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आम्ही ना एक ऑब्झर्व केलं, म्हणजे त्याच्यानंतर बरेच व्हिडिओ समोर आले, बऱ्याच गोष्टी